हॅलो, चला सामना सुरू करायचा आहे. हर्षित रंका गोलंदाजीसाठी तयार. स्कोर कोण आहे? स्टॉपवॉच लावलाय. हे मयांक, हे थांबव. हे तुम्ही हे बोलताय. हे टाइमर भी लावलाय. टाइमर लावलाय. 1 बॉल 0 आहे. काय 2 आहे. 2 बॉल 2 बॉल 1 डॉट. 1 डबल 1 डॉट. मला बघू दे, मी लिहितो ना. काय भावांनो, चला मॅचची सुरुवात झाली आहे. भाविक इलेव्हनने नाणेफेक जिंकून टॉस जिंकून मात्र फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारला होता. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर गणेश गल्ली जायंट्स यांच्यामध्ये चालू असलेला हा क्वालिफायर 1चा सामना आपण बघतोय. हर्षित रंका आणि समोर मात्र यतीन पाटील. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. अलॉंग विथ द कार्पेट बॉल चाललाय मिडॉन कडे. ओव्हरची मात्र समाप्ती होते. प्रत्येक बॉल जर आपण पाहिलं तर 2 धावांचे फटके खेळले गेले. 2 निर्धाव चेंडू आलेत. 8 धावा. 15 मिनिटात 4 ओव्हर संपवायच्याच आहेत. लक्षात घ्या 15 मिनिटात मात्र 8. रन 15 मिनिटात इनिंग पूर्ण करायचीच आहे. लक्षात घ्या. आणि पहिल्या ओव्हर नंतर 3 मिनिटं तुम्ही खर्च केलेले आहेत. 12 मिनिटात बाकीच्या 3 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. नवीन बॉलर आलाय. पहिलाच बॉल प्रणिल बागवेने उडवलाय हवेमध्ये. हवाई यात्रेवरती मात्र पाठवले या बॉलला. 2 धावा मात्र तिकडे मिळतील. स्टॉपवॉच या ठिकाणी मात्र लावलं गेलंय. लक्षात घ्या इथून पुढे मात्र पेनल्टी लागेल. 2 रन मात्र वजा केले जातील. समोर या वेळेला काय जबरदस्त फटका प्रणिल बागवेच्या बॅट मधून. या अगोदरही चांगला प्रयत्न केला परंतु या वेळेला आपण जर पाहिलं तर चांगल्या टेक्निकने या चेंडूला समोर पाठवलं होतं. पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल पुन्हा येतोय मैदानाच्या आत. परंतु बघूया धाव घेतायत का. यतीन पाटील तयार होते परंतु प्रणिल बागवेने मात्र थांबवलं. रिस्क घेत नाहीये, धोका पत्करत नाहीयेत. विकेट टाकायची नाहीये, विकेट वाचवून क्रिकेट खेळायचंय. मोठी धावसंख्या उभारायची आहे. पुढील फेरीमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर मात्र ही मॅच जिंकायची आहे. भाविक इलेव्हनने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे. बॅटिंग मध्ये आपण पाहिली तर स्कोर जर पाहिला तर 17 धावा स्कोरबोर्ड वरती. दुसरी ओव्हर 3 चेंडू पूर्ण. ओ या वेळेला चांगला ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. यतीन पाटील मात्र डावखुरी हाताचा बॅटर आहे, त्यासाठी हा लेग ब्रेक होता. निर्धाव चेंडू येतोय
15 मिनिटात इनिंग पूर्ण करायची आहे. जो संघ विलंब लावेल, जो संघ वेळ खर्च करेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. यतीन पाटीलची खासियत राहिली आहे या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. या मैदानावर कशी बॅटिंग करायची, कोणत्या बॉलला कुठे उडवायचं हे त्याला चांगलं माहिती आहे. आतापर्यंत 5 मिनिटं खर्च झाली आहेत. 10 मिनिटांची वेळ तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या 10 मिनिटात तुम्हाला मात्र बाकीच्या ओव्हर्स पूर्ण करायचे आहेत. यावेळेला सुद्धा बॅटची आउटसाइड एज इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॅटची आउटसाइड एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातोय. यतीन पाटील आउट. मोठी विकेट. मागील मॅच मध्ये मात्र सामनावीराचा पुरस्कार त्यांनी घेतला, परंतु या मॅच मध्ये जास्त काही खास कामगिरी त्यांना करता आलेली नाहीये. प्रणिल बागवे पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. वेळ जास्त खर्च करू नका. पहिली विकेट आली आहे. स्कोर जर आपण पाहिलं तर 19 धावा. पहिली ओव्हर हर्षित रंका, दुसऱ्या ओव्हरमध्ये मकरन आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र बॉलिंगसाठी आता नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाते. निखिल महिंद्रकर राऊंड विकेटच्या अँगलने बॉलिंग करतोय. पहिला बॉल. नाराज आहे, निराश आहे प्रणिल बागवे. मगाशी सुद्धा प्रणिल बरोबर असंच काहीसं घडलं. बऱ्याचदा झाडाला लागून मात्र त्याने खेळलेले फटके मैदानामध्ये आले. जिथे 2 धावा मिळतात तिथे मात्र काहीच मिळालेलं नाहीये. यावेळेला समोर उडवलाय. कॉमेंट्री बॉक्सला दिली जाणारी सलामी. बॉल सीमा पार आणि येतोय प्रणिल बागवेच्या बॅटमधून आणखीन एक दमदार दर्जेदार षटकार. कडक शॉट पाहायला मिळतोय. 7 मिनिटं झाली आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑफ कडे 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये, आयुष सावंत. धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 26. पुन्हा एकदा मिड ऑफचा फिल्डर, मिड ऑनचा फिल्डर तिथे आहे. दोन्ही बाजूला एक एक खेळाडू आहे, अगदी बॉलरच्या बॉडीगार्ड प्रमाणे, परंतु बॉलला अडवण्यात असफल, अयशस्वी. आणखीन एक रन स्कोर कार्डवर. ओहो, काय फटका आहे. हेलिकॉप्टर जातोय कुठे. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि हा येतोय चौकार आयुष सावंतच्या बॅटमधून, प्रणिल बागवेच्या बॅटमधून. माफ करा, पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर प्रणिल बागवे. 2 षटकार 1 चौकार या मॅच मध्ये प्रणिलच्या बॅटमधून आलाय. आपलं 100 नव्हे इथे 200% द्यायचंय, बेस्ट द्यायचंय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आहे. पहिल्या टेबल टॉप मध्ये 2 टीम मधला हा सामना क्वालिफायर 1 आपण बघतोय. दरम्यान तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि संघाची धावसंख्या झाली ती 32. 8 मिनिटं आपण खर्च केलेली आहेत आणि जवळपास 49 सेकंड्स. तिसरी ओव्हर कोणाच्या हातात सोपवली जाणार. रोहित येतोय चौथ्या ओव्हरसाठी. माफ करा, 4th ओव्हर, लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. पहिल्या डावाचा खेळ आपण हा चालू असलेला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश गल्ली बिग बॅश 2025 क्वालिफायर 1. रोहितचा पहिला बॉल आणि तो पहिला बॉल झाडामध्ये आहे. पाहूया कुठे जाईल. मैदानाच्या आतच आहे बॉल. 2 धावा धावून काढल्या गेलेत.
अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र धावांची होणारी चोरी आपल्याला पाहायला मिळते. प्रणिल बागवे आणि दुसऱ्या बाजूला आयुष सावंत चप्पळ आहेत. बराच उंचीवर गेलेला बॉल, एलिव्हेशन मिळू शकलं नाही. झाडातून मात्र खाली येईपर्यंत 2 धावा धावून काढल्यात. या वेळेला बॅकफुटवर जाऊन मिस केलाय फटका. जागा बनवून समोर खेळायचा प्रयत्न होता प्रणिल बागवेचा, परंतु बरंच लांब गेले बॉल पासून. स्टेप आउट झाले. पुन्हा फटका मिस केलाय. स्लिप कडे जातोय. वारंवार मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे प्रणिल बागवे कडून. स्लॉग ओव्हरचा खेळ, डेथ ओव्हरचा खेळ, हाणामारीचं षटक आहे. पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. रन मिळणार का? धावा घेत नाहीये. 4 बॉल पूर्ण झाले. 2-0-0-0. मागील 3 बॉल मध्ये एकही रन आलेली नाहीये. स्कोर झालाय 34 धावा. सानवी फायटर्स बॅटिंग करताना प्रणिल बागवे 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून. आणि हा बॉल शरीरावर जाऊन लागलाय. आणि हा बॉल फ्लॅट शॉट गॅप मध्ये जातोय आणि 2 धावांचा इशारा. आणि अशा पद्धतीने पहिली इनिंग समाप्त होते. अवघ्या 11 मिनिटांमध्ये मात्र ही पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. चला लगेच आपण मॅच साठी सेकंड इनिंगचा खेळ चालू करतोय. बँजो 1 मिनिट बँजो. यानंतर मातोश्री रावराणे वॉरियर्स आणि मधु 11 लालबाग टॉस करून घ्या. मातोश्री रावराणे वॉरियर्स आणि मधु 11. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर झाली आहे ती 36-37 धावांचं आव्हान आहे. विशाल माडखोलकर यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. एका बाजूला मातोश्री रावराणे वॉरियर्स आणि विरोधात असेल मधु 11 लालबाग. नाणेफेक करून घ्या आणि लगेच नवीन डावाची सुरुवात करूया. 37 धावांचं आव्हान आहे. 37 रन्स टू विन. सलामीची जोडी मैदानामध्ये येताना हर्षित आणि निखिल. स्ट्राइक कोणाकडे जाते पाहूया. स्टॉपवॉच स्टार्ट झालाय, लक्षात घ्या. थर्टी 37 धावांचं आवाहन आहे. चला बॅटर आपण वेळ घेऊ नका. टायमर चालू झालेला आहे. अमित तळेकर लवकरात लवकर टॉस साठी या. अमित तळेकर मातोश्री रावराणे वॉरियर्स. चला पॉवर प्लेची ओव्हर. स्ट्राइक वर निखिल. पहिला बॉल आयुष सावंत. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. बॉलला अडवलं जातंय. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. फुल टॉस बॉल पार्किंग लॉट मध्ये. हर्षित रंकाच्या बॅट मधून 2 धावा. नाणेफेक केली जाते विशाल माडखोलकर यांच्या शुभ हस्ते. न्यू बॉल येतोय. व्यासपीठावरती सुद्धा आपण जर पाहिलं तर मान्यवरांची मोठी मांदियाळी उपस्थित आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय.
कट केलाय या वेळेला, परंतु बॉल बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल विकेट कीपर यतीन पाटील यांच्या हातामध्ये जातोय. आयुष सावंतने आतापर्यंत तरी खूप चांगली गोलंदाजी केली आहे, अगदी व्हेरी फर्स्ट मॅच पासून. ओ या वेळेला मात्र स्टायलिश फटका येतोय हर्षितच्या बॅट मधून. 2 धावा. टेबल टॉप करणारा संघ होता भाविक 11. सेकंड नंबर वरती आपण जर पाहिलं तर गणेश गल्ली जायंट्स, त्यांच्यामध्ये चालू असलेला हा क्वालिफायर 1 चा सामना. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3. या वेळेला मात्र डाऊन दी लेग स्टिक चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. सदतीस धावा, 24 चेंडू. सुरुवात मात्र आपण जर पाहिली तर 2 दुहेरी धावा या ओव्हर मधून, 1 सिंगल, 2 डॉट. आणि या वेळेला मात्र कव्हर्सकडे आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल शिल्लक. हाफ ट्रॅकर त्यावर मात्र पाहूया किती धावा आहेत. 2 धावांचा इशारा आहे पंचांकडून आणि ओव्हरची मात्र होईल समाप्ती. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. 37 धावांचा पाठलाग करायचा होता 4 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमधून फक्त 8 धावा. 29 धावा अजूनही गरजेच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल शिल्लक आहेत. 3 मिनिटांची वेळ घेतली आहे पहिल्या ओव्हरसाठी. बॉलिंगसाठी आलाय प्रणील बागवे. फलंदाजीतून आज चांगली बॅटिंग पाहायला मिळाली प्रणील बागवेची या क्वालिफायर 1 मध्ये. आणि हा सामना जो कोणी जिंकणार आहे तो थेट मेगा फायनल गाठणार आहे. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वपूर्ण आहे. ऑन साइडला निखिल महेंद्रकर. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. फिल्डर आहेत, रन मिळणार नाही. आणि मी रियान लाईटचे सर्वेसर्वा अभिनाईक यांना विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 मध्ये. बिग फाईट या वेळेला मात्र हवेत आहे बॉल. विकेटची संधी आहे का पाहूया. डिक्लेअर मध्ये जातोय. अजून 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती. स्कोर आता मात्र हळूहळू पुढे सरकतोय. धावफलकावरती मात्र धावा झालेत 12. अजूनही सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल पूर्ण, 3 बॉल शिल्लक. ओव्हर नंबर 2 आणि आणखीन एक दुहेरी धावेचा फटका येतोय निखिलच्या बॅट मधून. चांगली फाईट होईल त्यात काहीही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडू आहेत. या वेळेला मात्र प्ले डाऊनची शक्यता होती. बॅटची इनसाइड एज घेतोय. 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि प्रणील बागवे याने जर या येणाऱ्या बॉलवरती जर विकेट पटकावली तर सुयश परब यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. या वेळेला मात्र शॉर्ट सिली स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. एकही धाव नाहीये. 14 धावा. दरम्यान रिया लाईटचे सर्वेसर्वा अभिनाईक यांचा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार अमय लोके यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती केला जातोय. दरम्यान 2 ओव्हर समाप्त. संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. 7 मिनिटं होत आलेली आहेत.
विदाउट एनी लॉस 14. अजूनही 23 धावा बनवायच्या येणाऱ्या 12 बॉल मध्ये. मोठे फटके खेळावे लागतील. हर्षित रंका, निखिल महेंद्रकर. पहिला बॉल आणि तो मोठा फटका आता येताना दिसतोय. पाहूया काय घडतंय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्यासपीठावरील मान्यवरांना दिली जाणारी सलामी. चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. साहिल लाड तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न आहे हर्षित रंकाकडून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. 6 आणि 2 8 धावा आल्या 2 चेंडूंमध्ये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 24 ची गरज होती. धावसंख्या आता मात्र झाली ती 22. अजूनही 15 धावा गरजेच्या आहेत. चेंडू शिल्लक राहिले ते 10. षटकारानंतर या सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललेलं आपल्याला बघायला मिळतंय. पॉवरफुल फटका आहे परंतु 2च धावा मिळतील. तीन चेंडूत 10 धावा. आठ मिनिटं झालेली आहेत लक्षात घ्या. अजून 7 मिनिटं आहेत तुमच्या हातामध्ये. पुन्हा 2 धावांचा फटका येतोय हर्षित रंकाच्या बॅटमधून. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या धावसंख्येवर. अजूनही 11 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिलेत 8. पहिल्या ओव्हरमधून 8, दुसऱ्या ओव्हरमधून 6 आणि तिसऱ्या ओव्हरमधून आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 12. आणि बघा अगदी लहान मुलं सुद्धा आज ही स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एक महागडी ओव्हर साहिल लाड याची आपल्याला पाहायला मिळते. आणि एक कॅच किती महत्वाची असते क्रिकेटमध्ये याचा अंदाज आता तुम्हाला आला असेल. म्हणूनच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आणि उडवलाय बॉल. पाहूया कुठे जातोय. बॉल जाईल सीमा पार आणि येतोय या वेळेला हर्षित रंकाच्या बॅट मधून एक दर्जेदार दमदार षटकार. एकूण 20 धावांची ही ओव्हर साहिल लाड याची. आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 3 धावा. हर्षित रंका मॅच चालू करा. चला घाई करा थोडी. 12 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटात आता शेवटची ओव्हर कंप्लीट करायची आहे. 6 बॉल 3 रन. काय बॅटिंग केली आज हर्षित रंकाने. मेगा फायनल गाठणारा पहिला संघ कोणता ठरेल. काय या 3 धावा डिफेंड होतील, रोखल्या जातील का ठोकल्या जातील. आणि या वेळेला 2 धावांसोबत स्कोर लेवल झालाय. यतीन पाटील नाराज दिसतायत. फक्त 1 रन गरजेची आहे. बॉल शिल्लक राहिलेत 5. राईट आर्म राऊंड कुणाल. आणि या पद्धतीने मात्र मेगा फायनल गाठणारा पहिला संघ ठरलाय भाविक 11. अँड द मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन हर्षित रंका.